महायुतीला राज्यभरात प्रचंड प्रतिसाद मिळत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालांमध्ये महायुतीचाच दबदबा राहणार असल्याचा विश्वास खासदार नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला आहे. विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महायुतीची भूमिका, विरोधकांची अवस्था आणि राजकीय चित्र यावर भाष्य केलं. खासदारांनी महाराष्ट्रात जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांमध्ये महायुती दुसऱ्या क्रमांकाचा प्रमुख पक्ष म्हणून पुढे येत असल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर राज्यातील जनतेनं पूर्ण विश्वास दाखवला असून हा निकाल म्हणजेच शिंदे यांना जनतेनं दिलेली वाढदिवसाची भेट असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाविकास आघाडीवर टीका करताना सध्या महाविकास आघाडीची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याचं त्यांनी सांगितलं. विशेषतः उद्धव ठाकरे गटाची परिस्थिती बिकट असून त्यांची तुलना कशाशीही करता येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दिवंगत अजित पवार यांनी राज्यात केलेल्या कामावर जनतेने शिक्कामोर्तब केलं असल्याचंही त्यांनी नमूद केलं. निवडणुकाबाबत बोलताना म्हस्के यांनी अजून काही निकाल बाकी असले तरी महायुतीला मोठं मताधिक्य मिळणार आहे आणि महाराष्ट्राचा कौल स्पष्टपणे महायुतीच्याच बाजूनं असल्याचंही सांगितलं. युती धर्माबाबत त्यांनी स्थानिक पातळीवर काही ठिकाणी युती झाली तर काही ठिकाणी झाली नाही, मात्र सर्वत्र महायुतीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचं सांगितलं. महायुतीच्या भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत येत्या काळात महायुतीचाच विजय होईल आणि विरोधी पक्षाचं अस्तित्व नाममात्र राहील असंही त्यांनी सांगितलं. तर संजय राऊत यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना त्यांनी RSS आणि मोहन भागवत यांच्यावर टीका करण्यापूर्वी त्यांनी विचार करण्याचाही सल्ला दिला. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना आणि अनेक ठिकाणी खाते उघडले तर काही ठिकाणी महाविकास आघाडी अजून देखील खाते उघडले नाही. कसं बघतात नगर परिषद, महानगरपालिका अशा निवडणुका? आपण पाहताय की महायुती म्हणून प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय. आज आमचा पक्ष महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीमध्ये 2 नंबरचा पक्ष म्हणून आज प्रस्थापित होतोय. नगरपालिका, नगराध्यक्षच्या निवडणुकांमध्ये सुद्धा 2 नंबरचं मताधिक्य आणि जागा आम्हाला मिळाल्या. त्यानंतर महानगरपालिकेमध्ये तोच रिझल्ट आहे आणि आता जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा हाच रिझल्ट आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावरती महाराष्ट्रातील जनतेने पूर्णपणे विश्वास ठेवलेला आहे. एकनाथ शिंदे साहेबांना ही वाढदिवसाची भेट महाराष्ट्रातील जनतेने दिलेली आहे. असं का वाटतं? पाहिलं तर अनेक ठिकाणी जे खाते उघडण्यासाठी आता अपयश आलेलं नाही महाविकास आघाडीला. महाविकास आघाडीची दयनीय अवस्था आहे. उभाटाची तर अत्यंत जी अवस्था आहे ती जी आपण तुलनाही पण कशाशी करू शकत नाही अशा पद्धतीने त्यांची अवस्था झालेली आहे. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा जे आत्ताच त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे, यांनी जे महाराष्ट्रात केलेलं काम आहे त्यावरती महाराष्ट्रातील जनतेने शिक्कामोर्तब केलेले आहे.